हे जे खराब प्रकरण आहे, हे एक तर खूप असंवेदनशीलपणे हँडल केल्याचं आपल्याला दिसून येतंय. त्या सगळ्या प्रकरणामध्ये ना राजकारणाने जी काही गढूळता आणलेली आहे, त्याने पूर्ण सामाजिक आपली व्यवस्था जवळजवळ गढूळ झाली की काय असं आपल्याला दिसून येतंय. पण या राजकारणाने मूळ खराब प्रकरणातली संवेदनशीलता हरवलेली आहे का, हा एक भाग. आणि मूळ मुद्द्यावरचा त्यामुळे फोकस हलतोय का? तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? नाही, मला वाटतं की खराब प्रकरणामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या सायमल्टेनियसली ज्याचा तपास झाला पाहिजे. एक आहे की फिनान्शियल फ्रॉड्स आहेत त्याच्यामध्ये. दुसरं आहे की शासनांकडनंच त्यांच्या कामासाठी पैसा दिलेला आहे, त्याच्याबद्दल चौकशी झाली पाहिजे. महिलांचं शोषण केलं हा भाग तर आहेच, आणि अंधश्रद्धा बद्दलचा जो कायदा आहे तो इथे लागू होतो. त्यामुळे मला वाटतं की हे मल्टी फॅसेटेड अशी ती केस आहे की वेगवेगळे कंगोरे आहेत आणि ते सगळे कनेक्टेड आहेत. त्यामुळे फक्त एका दिशेने कुठेतरी इन्व्हेस्टिगेशन करून आपल्याला चालणार नाहीये. त्याचे जे बाकी पण उद्योग आहेत, बाकीच्या ज्या पण गोष्टी आहेत, तर ते लिंकेजेस काय आहेत ह्याचाही तपास झाला पाहिजे. मगच वेगवेगळे अजून जे प्रकरण आहेत ते बाहेर येतील. आत्ता कुठेशी 8 ते 10 महिला बोलायला तयार झालेल्या आहेत. अजून अशा कितीतरी महिला असतील ज्यांच्याबरोबर हे असं झालं असेल, कारण का हे प्रकरण जुनं आहे. म्हणजे 20 वर्षापासून वगैरे जर चालू असलेलं हे प्रकरण असेल, तर अशा कितीतरी महिला असतील ज्यांचं शोषण झालं असेल. तर त्यांनी जर पुढे आलं पाहिजे आणि ह्याचं गांभीर्य आपल्याला, त्याची जी म्हणजे ते किती मोठं प्रकरण आहे हे कळायचं असेल आणि तितक्या लोकांनी जर बोललं पाहिजे असं वाटत असेल, तर मी परत माझ्या मूळ मुद्द्याकडे येते की त्यांना जोपर्यंत सुरक्षित वाटणार नाही, त्यांना जोपर्यंत खात्री पटणार नाही की त्यांच्यावरती कोणतेही विपरीत परिणाम होणार नाही बोलल्यानी, तोपर्यंत त्या महिला पुढे येणार नाहीत. त्यामुळे मला वाटतं की ह्याची खूप जबाबदारी इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीवरती आहेच, आणि सरकारवरती पण आहे की हे प्रकरण संवेदनशील पद्धतीने कसं पुढे येईल.